भांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला म्हणलं आता भास्कर दादा आलाय, बैलांका आलाय, मी एलक्यांका आलोय, शेळ्या चारा आलोय. तर आपण आज गोष्ट भास्कर दादा गोष्ट सांगणार आहे. दत्तू तांब्याची गोष्ट आहे. तुम्ही शेवटपर्यंत आहे का सांग रे भास्कर दा. दत्तू तांब्याची गोष्ट आहे बरं का ही. हां एक राजा होता, हां त्याला 3 जण मुलं होती. 3 जण. हां 3 जण होती. मग राजाला एक दिवस प्रश्न पडला हां का आपण आहे तोपर्यंत सर्व ठीक आहे, ठीक आहे. हां पण आपण जर मेल्या माग मुलं जगली पाहिजेत मुलं त्याच्या पायावर. हां बरोबर आहे ना. मग त्यानं काय केला हां, विचार करून हां मनात आणि प्रत्येकाला 500-500 रुपये दिलं. मग तिकडं कोण गेला पूर्व दिशेला, कोण पश्चिमेला गेला, हां मावळता घेऊन गेला, एक उगावता गेला, हां तर गेला दक्षिण दिशेला. हां महिन्यामध्ये 500 रुपये दिलं. मग कोण किती पैसे आणत आहे, कोणाचे पैसे वाढा होतील हां याच्यावर सगळा गणित होता. हां मग ते गेलं. आता महिन्यामध्ये घरी बोलावलं होता. हां. त्या काळी गाड्या नसतील का, असतील, कोण कसा गेला असेल, हां पण मग ते गेलं. मग कोणा एखाद्याच्या घरी पाणी भरला, हां कोण एखाद्याच्या दुकानावर राहिला. मग महिना तरी झाला. हां मग आता वडिलांनी सांगितल्या हां प्रमाणात हे घरी निघालं. हां आता जाया पाहिजे आपल्याला. हां मग त्या 2 दिवस लागलं का 3 दिवस लागलं, पण ते घरच्या गावाच्या दिशेला चालत नगरीच्या दिशेला. नगरीच्या दिशेने. मग ते आलं घरी. आता पहिला थोरला आला. तर मग त्यानं काय केलं, असं दिलेलं पैसे सगळं संपवून टाकलं. 10 रुपये काय कर, आणि तेवढाही गेला त्याचा. त्या तो पायीच रस्ता होता, तेव्हा काही गाड्या नव्हत्या. मग 1 रुपया त्याच्याजवळ नाही. मग त्याचा लगीन होईल होता, मात्र थोरल्या मुलाचा लगीन होईल होता. बायको तिकडंच माहेरी होती. पण ती काय येत नव्हती ना. मग रुपया नाही. राजाला असा झाला का काय नाही, ह्या काय खराब पोर निघाला, जन्माला आला, पैसा देऊ नाही फायदा नाही झाला याचा. हा मग 2 नंबरवाला आला 2 दिवसांना. मग त्यानं 550 रुपये करून आणलं होतं. बापाला लय आनंद झाला. काय ह्या लय भारी पोर आहे म्हण, असा शबाज बाळा म्हण, चांगला काम केला तो. मग असा म्हणजे तू पुढच्या पिढीला जगशील बुवा व्यवस्थित, असा एक अंदाज त्याचा होता. मग 3 नंबरवाला आला. 3 नंबरवाल्यानं 500 रुपयेचं 500 रुपये दिलं होतं, तर 600 करून आणलं. याला आणलं 550 2 नंबरवाल्यानं, आणि थोरलेचं आखच बुडालं. त्या रुपया नाही त्याच्याजवळ, राहिला नाही. मग बापाला एकदम 3 आल्यानंतर त्याचा डोका संतापला. आता अभिमान तू बाहेर निघ म्हणा, घराच्या बाहेर, नगरीच्या बाहेर, आता राजवाड्याच्या बाहेर लगेच काढून दिला. नाही थांबायचं म्हणत तो काहीच काम नाही म्हणे ह्या राजवाड्यात थांबून, उगाच खायला करण बुईला भार आहे म्हणे. लगीन वैल होता, ती बायको त्याच्या सासूरवाडलाच होती, ती आणत नव्हता ना राजा. हे असा लेंडाळच होता त्या. मग त्याच्यामध्ये हा जसा गेला तसा साला तर त्याला एक रात्र पडली. तर म्हणजे उन्हाळ्याचा दिवस पका आंबा खायला आणि बसला झाडाला टेकून. तर जाग आली तर झोपी गेला तिडच. तर दिवसभर टेकाय गेलाय. मग हा लागला इकडे चावताळा. तर तिथं जंगल होता. त्या जंगलामध्ये त्याला एक साधूचा मठ दिसला. त्या एसीला बोर्ड असा होता, जागेल तो वाचेल, झोपेल तो मरेल, झोपेल तो मरेल, जागेल तो वाचेल. उलटा पालटा बोर्ड होता. मग हा गेला त्या मठामध्ये. साधू निद्रा लागली होती त्याला. शांत साधू झोपी जायला होता. यांना एवढ्या मठाची चौकशी केली. काय ह्या मठ आहे साधूचा, पण याच्यात
कुठं काय आहे कुठं काय आहे हे सगळी चौकशी केली. मग त्याला एक बावडी दिसली. त्या बावडीत पाणी होता. मग त्या पाणी वडायला तिथं बादली होती. हा. बरं बादली वड बादली का झाडीमध्ये ओतला का जाऊन फुल झाडाली ओतायचा रातभर. हा. रातभर यांना काही झोपच घेतली नाही. हा. आणि मग तो पूर्ण सकाळी पर्यंत पाणी भरीत राहिला. मग सकाळची त्या साधूला ती जाग आली. जागा आली. अरे म्हणा कोणीच रस्ते म्हणा 15 ते आज निद्रा लागली मला. हा. आणि ह्या बागाचा तर फार असा चुना झाडा वाळून सुकलेली झाडा पाहिजे ना. हा. तिथं टवटवी झाडा दिसतात. हा. कोण आहे म्हणा बाळा म्हण बेटा असेल तर उद्या मांडीव बस हा. आणि बेटी असेल तर डाया मांडीव बस. हा. मग हा जाऊन त्याच्या पशी बसला त्या मांडीव त्याच्या. हा. मग त्यांना सांगितला म्हण बाबा तुमच्या एसीला बोर्ड आहे म्हण असा उलटा पालटा कसा बोर्ड म्हणे लिवलाय तुम्ही. हा. हा हा. ह्या बोर्डाचा म्हणा मला सविस्तर उल्लेख पाहिजे आज. उल्लेख हा पाहिजे ना. म्हण बाळा तुला एक शब्द जर सांगितला हा. तर म्हण मी पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही तुला. हा. मग त्यांना पैसे आता याच्या का काय आता पैसे मारा हा. खरं म्हणा या तर म्हण मी पैसे घेईल म्हण. हा. मग त्यांना पैसे कबूल केलं त्याला. हा. तर देईल म्हणा तुला मी पैसे. मग पहिला शब्द सांग मला. हा. मग त्यांना शब्द सांगितला दिला घेतल्याचा बाप. हा. बापाला दिला घेतला तर चांगला म्हणेल नाही तर बाप तुला वाईटच म्हणेल. म्हणेल. आणि मग त्याला तो बाप दिसू लागला पुढं. हा. मग दुसरा शब्द सांग. हा. दुसरा शब्द सांगितला त्यांना असत्याची आई. हा. मग असा एक ते हा. का 10 खून जरी मुलांना केलं तरी आई सांगत नाही जगाला का माझ्या मुलगांना 10 खून केलं तर. हा. मग त्याला तोही शब्द पटला. हा. म्हण हे व्यवस्थित म्हण शब्द हाय मला पटला म्हण तो. हा. मग मला तिसरा शब्द सांग. हा. तिसरा शब्द त्यानं सांगितला हा. बायको जीवाचा घात. हा. म्हण हा शब्द सांगितला पण बायको माहेराला असेल ना तिकडे हा. इकडे नाही. मग बायको जीवाचा घात पण मग पूर्ण उलगडाकच व्हायला पाहिजे ना आता. व्हायला पाहिजे ना. तर तिला वाईट मानता येईल. हा. मग चौथा शब्द सांग हा. भाऊ भावाचा वैरी. हा. आणि मग तोही त्याला पाटला का ज्या टायमाला आपला बापाना बाहेर काढला का नगरीमधून हा. तेव्हा भाव आडवं पडला असतं तर म्हणा मग त्या असता त्या का आमच्या दादाला लावायचं नाही राजवाड्याच्या बाहेर. हा. तेले असा झाला का वाजव का हे राजवाड्याला वारसदार. हा. मग त्याने असा म्हणलाच नाही ना. हा. त्याच्यामुळं त्यांच्याविषयी त्याला थोडा हा. तिरकटच झाला. मग 5वा शब्द सांग. हा. आणि मग 5वा शब्द सांगितला त्यांना मित्र जीवाचा खरा म्हण. हा. जो 100 मैल का 100 कोसो जर शिडी आणायला जात असेल ना झाड खुडाकल्यानंतर हा. का मग तो म्हणा तो मित्रच. हा. मग त्याला तो मित्र जसा त्या सांगितला जीवाचा म्हण खरा. हा. आणि डायरेक्ट तिकडून बाबापासून निघाला म्हण तुझं पैसे म्हण मी 500 रुपये देईल म्हण कधी आलो ना तर घेऊनच येईल म्हण तुझ्या परत तुझ्या ह्या मठाला. हा. आणि तिकडून गेला निघून. गेला ते गेला डायरेक्ट मित्राच्या घरी गेला हा भाऊसाहेब. हा. मित्राच्या घरी गेला. मित्रानं राम राम श्याम श्याम केला. हा. आणि मग म्हणलं दादा बरं आहे म्हण हा बरं आहे आता हा राजाचा मुलगा होता. हा. मित्रालाही माहीत होता का हा राजाचा मुलगा आहे. हा. दुसऱ्या नगरीला असल तोय मित्र त्याचा. हा. मग त्या राजाचा मुलगा आहे म्हणे मग व्यवस्थित आहे ना. हा. मग 2-4 दिवस काय जेवणा करायचे पोळ्या करायची पुऱ्या करायची काय गोड जेवणा करायची. हा. आणि दोघांनी मित्राच्या मोकार का पशापा रंगायच्या. आता रंगता रंगता दिवस बायको नव्हती. मित्राला बायको होती ना त्याच्या. होती का? मग जेवण खावण वयाचा मदत याची बायको नव्हती ना. आता हे राजाला तसा बघितला तसा मी डायरेक्ट साधूच्या मठाला साधूच्या मठातून डायरेक्ट थेट गेला मित्राच्या घरी. तर मित्र जीवाचा खरा हा शब्द खरं आपल्याला उलगाडून आला पाहिजे. हा.